शहरातील मुस्लिम परिसर कब्रस्तान विकास कामे सुधारणा करण्यासाठी हाजी फारुख शाब्दी यांचे 23 जुलै रोजी बेमुदत भूक हडताल करणार असल्याचा इशारा दिला होता। मात्र त्याआधी MIMच्या 9 नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेत फारुख शाब्दी यांच्यावर आरोप करत त्यांच्या आंदोलनाची हवा सोडली आहे। पत्रकार परिषदेत नगरसेवक अजर हुंडेकरी यांनी फारुख शाब्दी यांना काहीच नॉलेज नाही म्हणत त्यांची खिल्ली उडवली आहे। ज्या कामासाठी ते आंदोलन करणार आहेत त्या कामाच्या 1 करोड निधी मायनॉरिटी मिनिस्ट्रीकडून 9 नोव्हेंबर 2025 रोजी मंजूर झाला आणि मार्चमध्ये आयुक्तांकडे एस्टिमेट झाला आणि त्याचा ठराव गेल्या 20 तारखेच्या बोर्डामध्ये झाला आहे, ज्यामध्ये 3 कब्रस्तानसाठी निधी मंजूर झाला आहे। ते फक्त सामाजिक कार्यकर्ते इरफान शेख आणि त्यांचे वडील हाजी MD शेख व आमच्या 9 नगरसेवकांच्या पाठपुराव्यामुळे हा निधी मंजूर झाला आहे। त्यामुळे फारुख शाब्दी यांनी स्टंटबाजी थांबवावी व स्टंटबाजी करू नये असा इशाराही MIM कडून देण्यात आला आहे। तुम्हाला जर समाजाची जाण असली असती तर तुम्ही तळ टेकून सोलापुरात समाजाची कामे केली असती। मुंबई गोवाला ट्रिपला गेल्यासारखं सोलापूरला महिन्यातनं एकदा ट्रिप काढली नसती असा खोचक टोलाही यावेळी MIM कडून लगावण्यात। जैसा अभी सभी ने बताया, मैं तो अभी आया जस्ट। अभी आपका सवाल है कि माजी अध्यक्ष ने ऐसे बोला। माजी अध्यक्ष का बोलना है ऐसा है, नहीं एक्चुअल में उनको पता नहीं है, शायद से उनको मालूमात नहीं और नॉलेज नहीं इस चीज़ की कि ये जो ठहराव है 25 नवंबर 2025 में 3 नवंबर 2025 में ये माइनॉरिटी मिनिस्ट्री से 1 करोड़ रुपए मंजूरी का ऑर्डर हुआ है और आयुक्त के पास एस्टिमेट हुआ है उसका मार्च में, और उसका जो है ठहराव शायद से 20 तारीख के बोर्ड में हो गया। अभी वो ठहराव है ना आपा, 20 तारीख को ठहराव हो गया। मुस्लिम के 3 कब्रस्तान है, उसमें पहला कब्रस्तान है जन्नतुल फिरदौस रामवाड़ी, दूसरा है जय साहब कब्रस्तान, तीसरा है चिरागली तकिया और यहाँ के रास्ते के काम है इंटरनल तीनों। और उसके अलावा अभी बोल रहे थे कि कब्रस्तान को निधि नहीं मिली, तो ये शासन के पास से माइनॉरिटी मिनिस्ट्री के पास से ये पैसा मंजूर कराया। इसके ऊपर काम हमारे पूरे 9 नगर सेवक का पाठपुरावा है। और इसके अलावा मैं बोलना चाहूंगा सामाजिक कार्यकर्ते MD शेख, इनके फर्जन इरफान शेख, इसका भी उसका पीछे पाठपुरावा है। इरफान शेख, MD शेख और हम 9 नगर सेवक मिलकर मुस्लिम समाज के जितने कब्रस्तान है इसके ऊपर हम पाठपुरावा किए और इरफान का भी रोल है उसमें। उस वजह से ये ठहराव 20 तारीख को मंजूर हुआ और इसमें 1 करोड़ रुपए निधि मिल रही है। तो मुझे नहीं लगता, शायद उनको पता नहीं इसलिए उन्होंने ऐसे बोला है। फिलहाल को नगर उत्थान योजना के अंदर जो है, नगर उत्थान जिला स्तर योजना में स्वर्ण जयंती में 6 करोड़ रुपए का इन्होंने तरतूद करे थे, कौन BJP वाले और महापालिका वाले। तो हमारे सबके लेटर लिए, उसमें हमारे मुगल आपा के 15 लाख है, इनके 20 लाख है, चौधरी सूफिया आपा के, और मेरे 15 लाख है, जागीरदार के 10 लाख है। ऐसे मिलाकर हमें 50-60 लाख रुपए सिर्फ हमारे 20 प्रभाग को स्वर्ण जयंती स्ट्रीट लाइट पर मिल रहा है। और नगर उत्थान जिला स्तर योजना में 2026-27 में हमारे ये जो 97 नंबर ठहराव है, 97 नंबर के ठहराव में मेरे 25 काम है रोड के और चौधरी के 20 काम है। बाकी हमारे दोनों नगर सेवक को नरेंद्र काड़े ने और महापुर ने बोला है कि आपके काम सूचा कर दो, कहाँ कहाँ करना है। दलित लोकशाही राजनाभाव साठे दलित वस्ती में हमारे मेरे तकरीबन गजान नगर के और अंबेडकर नगर के 2 काम है, दूसरे हमारे साथ वाले साथियों के भी काम है। तो बोलने का मतलब ये जो 97 का ठहराव है उसकी कॉपी शायद से जिसको पता नहीं उनको देना चाहिए। ये ठहराव में हमारी मंजूरी है। अब ये जो है इसके ऊपर बजट की तरतूद महापौर, पालक मंत्री, DPDC जिला नियोजन समिति में जो हमको बजट मिलेगा तब हम आपके सामने बताएंगे। हमारी अभी फिलहाल को तो हमारे इतने काम जा चुके हैं 4 महीने में। और हमारे सोलापूर महानगरपालिकेमध्ये आमचे गटनेत्या वाहिदा आपा भंडाले यांनी, वाहिदा आपा शेख यांनी दिनांक 4 मे 2026 रोजी जी काही मुस्लिम कब्रस्तान येथील जे विविध विकास कामं करायचे आहेत त्या संदर्भात आयुक्तांना भेटून रजिस्टर अर्ज दिलेला आहे। त्या अर्जाचा दखल घेऊन आयुक्त साहेबांनी हे आता आपण जे कामाची जी लिस्ट लागलेली आहे, सोलापूर शहरातील जन्नतुल फिरदौस कब्रस्तान, सोलापूर शहरातील मोदी कब्रस्तान, चिरागली कब्रस्तान, जडेसाब कब्रस्तान
येथील अंतर्गत सुशोभीकरण व अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण करणे याच्या संदर्भात परवाच 20 तारखेच्या बोर्डात ती मंजुरी दिलेली आहे. परंतु आता वास्तविक पाहता आपण जर पाहत असाल तर काही लोक एक षडयंत्र करत आहेत, एक स्टंट करत आहेत. असं मी जाहीरपणे सांगतो की काही विकास कामं होत नाहीत. परंतु आम्ही मे मध्ये आमचे ऑल इंडिया मधील इत्यादी मुस्लिमींचे गटनेता यांनी आयुक्तांना रीतसर पत्र दिलं होतं. त्यानुसार 20 तारखेच्या बोर्डात ते मंजुरी देखील मिळालेली आहे. परंतु काही काम होत नाही. काही उगं बेछूट आरोप करायचं, एक स्टंट करण्याची पद्धत आता हे जे काही विरोधक जे आमचे आहेत तुम्ही म्हणत आहेत, जर त्यांनी आमचे असले असते तर ऐन 2026च्या महापालिका निवडणुकीत ऐन सगळ्या समाजाला वेठीस धरून व सर्व उमेदवारांना, सर्व आपले जवळचे हित चिंतकांना सोडून ते राजीनामा देऊन पळून गेले नसते. माझं ठाम मत आहे. कारण जेव्हा समाजाची तुमची गरज होती, समाजाच्या सर्व नगरसेवकांना तुमची गरज होती, सगळ्यांना तुमची गरज होती, परंतु तेव्हा तुम्ही सोडून गेलेला आहात. परंतु आता जेव्हा सगळे आमचे नगरसेवक 9 नगरसेवक एकंदरीत 9 नगरसेवकांनी 6,35,75,000 व स्वीकृत नगरसेवकांनी 66 लाख रुपयाचं विकास निधी काम केलेलं आहे. एवढं करत असताना देखील वारंवार फक्त काहीतरी एक ट्रिपसाठी सोलापूरचे लोक गोवाला, पुन्हा, मुंबईला, लोणावळ्याला जातात. परंतु जर ट्रिप करण्यासाठी मुंबईवरून सोलापूरला येत आहे का, असं सर्व सोलापूरच्या समाज बांधवांना हे प्रश्न पडलेले आहे की सोलापूरला महिन्यातून, 1.5 महिन्यातून, 15 दिवसात येऊन काय करणार. जर तुम्हाला सोलापुराचे सगळ्यांची प्रश्नाची जर जाण असतील, जर सर्वांचे समाज बांधवाची जे कौम म्हणता तुम्ही, कौमचं काम होत नाही, समाजाचं काम होत नाही, जर एवढीच तुम्हाला समाजाची जाण असली असती तर तुम्ही ठोकून इथं समाजात रोज इथं सोलापुरात सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध असेल असं तुम्ही ठिकाण निवडा. इथं राहून तुम्ही दाखवा. उठके सूट यायचं आपण हे उपोषण करणार, हे करणार 15 दिवसाला, 20 दिवसाला मीडियामध्ये, प्रिंट मीडियामध्ये, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये येऊन काहीतरी एक बेछूट आरोप करायचं जे बिनबुड्याचे आहेत. परंतु ऑल इंडिया मधील इत्यादी मुस्लिमींचे सर्व नगरसेवकांनी आपल्या आपल्या वॉर्डात व सोलापूर शहरात केलेलं आहे. आपण मला संपू द्या. आणि नुकताच आपण जेव्हा विचारलेलं होतं पत्रकार बांधवांनी की आपले नगरसेवक नवीन आहेत, त्यांना माहित नाही, असं त्यांनी म्हणले. नवीन नाही, आमचे गटनेता हे एक मागील 3-4 टर्मापासून ते निवडून आलेले आहेत. सभागृहातील एक सिनियर मोस्ट लीडर आहेत. विकास कामं कसं करायचे त्यांना माहिती. आमचे बंधू आझर हुंडेकरी देखील आहेत, आझर जागीरदार आहेत, आमचे हाजी साहेब आहेत, बाबाबाई आहेत, आमचे मोगल आपा आहेत सगळे, आणि आमचे भागनगरी मॅडम आहेत, हे सगळेजण मिळून, आणि आमचे चौधरी मॅडम आहेत, सगळेजण एक वटवृक्ष प्रमाणे सगळं समाजाचं काम करत आहेत. आपण पाहिलात की 2026च्या महापालिका निवडणुकीमध्ये काय झालं. मी प्रभाग क्रमांक 22 मधून ऍडव्होकेट सिराज राजा शेख 22D मधून उभा होतो. तिथे आम्ही निवडणुकीच्या पहिले 3 महिन्यापूर्वी आमचे निरीक्षक अनवर सादात साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व प्रभागात आम्ही पिंजून काढून जेणेकरून समाजाचा तिथं विकास व्हावं. गेल्या वेळेस प्रभाग 22 मध्ये 2017ला समाजाचे मत विभागले होते, त्यासाठी समाजाचा इथं माणूस निवडून आलेला नव्हता. परंतु यावेळेस आम्ही प्रभाग 22च्या सर्व समाजाची बैठक घेतली. सर्व जे अपक्ष उभारणारे उमेदवार आहेत ते पाठीमागे सरकले. परंतु जे काही तथाकथित जे आता आंदोलन करते आहेत त्यांनी येऊन, जे आमच्यासोबत एक माणूस होता जो माझ्यासोबत पॅनलमध्ये त्याच्या घरच्यांना उमेदवारी देत होता, त्याला काहीतरी वेटीस धरून, त्याला काहीतरी शिकवून, त्याला बळजबरीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादाचा तिकीट घेण्यासाठी बळ लावलं. का? मी ऍडव्होकेट सिराज शेख, मी मुस्लिम समाजाचा नव्हतो, मी कौमचा माणूस नव्हतो, मी आलास तर तुमचं सगळं कौमचं एक भला झालं नसतं का? तेव्हा तुम्ही समाजाची तुम्हाला जाण नव्हती, आणि तुमच्या हे ऐन वेळेस तुम्ही हे राजीनामा देऊन जे समाजाच्या पाठीत तुम्ही खंजर खुपसलेलं आहे, त्यामुळे MIM पक्षाचे 10 नगरसेवकाचं नुकसान झालेलं आहे. मी थांब सांगतो, आणि तेच आमचं शेवटपर्यंत राहणार आहे. बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.